जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय यांची महायुती झालेली असून या महायुतीच्या वाट्यामधून देवगड तालुक्यामध्ये युतीमधून शिवसेना शिंदे गटासाठी आम्हाला मंचे, कळवडे आणि कुणकेश्वर या 3 पंचायत समिती गण आमच्या माहितीमधून वाटायला आलेले असून मंचेमधून मी उभं राहण्याचा मागचा माझा उद्देश असाच आहे की मंचेमधून सर्वसाधारण जागा असून युतीच्या वाट्यातून युतीच्या माध्यमातून ही आगन आम्हाला आल्यामुळे आणि गेले कित्येक वर्ष या तालुक्यात काम करत असल्या कारणाने सर्व वरिष्ठ लेवलच्या पदाधिकाऱ्यांपासून माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार नारायणराव राणे आणि आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी या सर्वांची इच्छा होती की आपल्या 3 मतदारसंघ जे मिळाले त्याच्या ठिकाणी आपण सक्षम 3 उमेदवार द्यायचे। त्या कारणाने मला या पंचायत समिती गणामधून उभं राहण्यास सगळ्यांनी आग्रह केल्यामुळे आणि जे माझे उभाट्यामध्ये असताना पहिल्या वेळेला शिवसेनेमध्ये असताना जे सर्व कार्यकर्ते होते जे मी आज गेले 15-20 वर्ष तालुक्यात काम केलं तर सगळ्यांचीच इच्छा होती की साळसकरांनी कुठेतरी निवडणूक लढवून लोकप्रतिनिधी व्हावं असं त्यांच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे मी आज या निवडणुकीचा उभं राहण्याचा मानस माझा केलेला आहे। विजन म्हणाल तर आज गेले कित्येक वर्ष मी तालुका लेवलला तळागाळातील सर्व गाववाड्यापर्यंत पोहोचलेला असून काही लोकांच्या समस्या आहेत आणि काय लोकांना कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागते याचा गेले 10-15 वर्षाचा माझा बारीक अभ्यास आहे। पदाधिकारी जरी असलो तरी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जी कामं करण्यासाठी जी चालना मिळते त्या दृष्टिकोनातून त्या सर्व कामांना लोकांच्या अडीअडचणींना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून मी हे पाऊल उचललेलं आहे। बऱ्याच मतदारसंघातील विकास कामं जी चालू आहेत ती बऱ्यापैकी या सध्या चालू आहेत। पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये गेले 25 वर्षांमध्ये जो विकास निधी आला होता एवढा विकास निधी आणि विकासाची कामं या तालुक्यामध्ये चालू आहेत। तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये वाडीवार जेव्हा जातो तेव्हा सर्वसामान्य लोकांचे पंचायत लेवलचे काही इश्यू असतात, ग्रामपंचायत लेवलचे इश्यू असतात, जिल्हा परिषद लेवलचे काही इश्यू असतात। त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना काही प्रशासनाचं मार्गदर्शन नसल्या कारणाने काही माहिती नसल्या कारणाने काही लोकांची बरीच कामं अडून पडलेली आहेत आणि ते ज्या वेळेला कोण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोक ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात याची संपूर्ण जाण मला या गेल्या 15 वर्षांमध्ये आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक कुठेतरी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय द्यावा हा एक उद्देश ठेवून मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे। 21 तारीखला आम्ही सर्व महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असून पंचायत गण निवडण्याचा माझा जो विजन आहे तो मंचे गाव जर पर्यटन दृष्टिकोनातून त्याला सुसज्ज आणि नियोजनबद्ध जर नियोजन करून त्याचा जर विकास केला तर एक पर्यटनाच्या माध्यमातून मंचे गावाला भविष्य काळामध्ये खूप म्हणजे हे प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे। आणि बघितलं तर ग्रामीण भागामध्ये इकडचा जो पट्टा आहे संपूर्ण आंबा बागायतदार आहे, शेतकरी सर्व वर्ग आहे आणि इथल्या सध्याच्या ज्या निसर्गाच्या याच्या मनातून इथे बऱ्याचशा लोकांचं नुकसान होतं आणि त्या नुकसानाच्या कारणाने त्या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला जर पुढच्या 25 ते 50 वर्षाचा दूरदृष्टीनं नियोजन नाही केलं तर येणाऱ्या निसर्गाच्या दृष्टिकोनातून या गावाची बरीच हानी होऊ शकते आणि ते सगळे विजन डोक्यात ठेवून या पुढेचं नियोजन करण्यासाठी मी हा मतदारसंघ स्वीकारलेला आहे। आणि मंचे गावासारखा पर्यटन दृष्टिकोनातून आणि इतर भौगोलिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर ह्या गाव तसा बघायला गेला विकासापासून बराच मागे राहिलेला आहे आणि त्या गावाला एक
मॉडेल तालुक्यातलं मॉडेल गाव बनवण्याचं माझं एक विजन आहे, जेणेकरून पर्यटन दृष्टिकोनातून पर्यटन वाढेल आणि शेती बागायतदार असतील, शेतकरी असतील, यांना एक सुसज्ज सध्याच्या दृष्टिकोनातून बागायतदारी करण्या किंवा मार्गदर्शन, योग्य ते मार्गदर्शन मिळेल, हा एक उद्देश माझ्या मनामध्ये आहे आणि तो उद्देश ठेवून मी या मतदारसंघ स्वीकारलेला आहे. निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते. आता ते नावापुरते होते की नाही होते त्या उमेदवारांना त्याच्या माहिती, त्याच्याबद्दल मी जास्त काय बोलू शकत नाही. काही लोकांना असा एक विरोधी पक्षाच्या आमच्या लोकांचा एक असा एक अहम होता की आम्हाला कुठलीही जागा बिनविरोध द्यायची नाही, म्हणून नाममात्र इकडचे तिकडचे उलटसुलट उमेदवार दाखल केले होते. आणि त्या लोकांनी आता त्यांच्या वैयक्तिक लेवलला काय त्यांचा निर्णय आला असेल किंवा त्यांचा काय त्यांनी निर्णय घेतला असेल त्याची काय आम्हाला जाण नाही. पण बऱ्याचशा पंचायत समिती गटातल्या किंवा जिल्हा परिषद गटातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. ते का घेतले आणि कशासाठी घेतले त्याची कारण त्यांनाच माहिती असतील. आम्ही त्याच्या ह्या प्रसंगामध्ये आमच्या काही सहभाग नाही किंवा आम्हाला त्याची काही माहिती सुद्धा नाही. आम्ही या उमेदवार दाखल केल्यापासून माझ्या मतदारसंघामध्ये जे गाव आहे त्या गावाच्या गाठी भेटीचा याच्यामध्ये स्वतः मी व्यस्त आहे. महायुतीमधून लढण्याचं हे पहिलंच वर्ष लेवल ठरलेलं असल्या कारणाने जागा किती मिळाल्या याला महत्व नाही, जागा निवडून यायला आमचं जास्त विजयाने महत्व दिलेलं आहे. मी विजयी उमेदवार असतील त्यांनाच त्यांचं प्राधान्य केलेलं आहे. आता इच्छुक तर बऱ्याच ठिकाणी बरेच जण होते, पण उमेदवारांची क्षमता बघून या जिल्ह्याचे खासदार आनंदराव राणे यांनी उमेदवारी निश्चित केली आणि त्याप्रमाणे तसं उमेदवार दिलेली आहे. आणि त्यांना एक ठाम विश्वास आहे की त्यांनी जो दिलेला उमेदवार जाहीर केलेला आहे तो उमेदवार 100% विजयी होणार, हा विश्वास आमच्या सर्वांच्या मनामध्ये असल्या कारणाने समाधान असमाधान विषयच येत नाही. आम्ही जे जागा आम्हाला दिल्या आहेत, म्हणजे आम्हाला या कणकवली मतदारसंघामध्ये 5 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषद आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यातील एक जिल्हा परिषद आमची बिनविरोध पण झालेली आहे. आणि आमच्या पक्षाची नुकतीच सुरुवात असल्या कारणाने आम्हाला जे जागा वाटप या मतदारसंघात आलेल्या आहे त्याच्यामध्ये आम्ही 100% पूर्णपणे समाधानी आहोत. मंचे पंचायत समिती गणामध्ये मंचे, पाळेकरवाडी, पेंढरी, सोमलेवाडी, गोवळ, राटेश्वर आणि गडीतामाने अशी 7 गावं असून 8 बूथ आहेत. मी गेले 15 ते 20 वर्ष तालुका लेवलला पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करत होतो. आज मंचे या 7 गावांमधील सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की आपण मला पदाधिकारी म्हणून ओळखता. मी माझी ओळख या गावामध्ये तळागाळामध्ये निर्माण केलेलीच आहे, परंतु या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची आपण सर्वांना संधी द्यावी असं मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो. आणि येत्या 5 फेब्रुवारीला जे मतदान होईल आणि माझी निशाणी आहे धनुष्यबाण, या धनुष्यबाणावरती सर्वांनी आपलं मत देऊन भरघोस मताने मला विजयी करावं हे मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करत आहे.